गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर प्रत्येकाची सकाळ ही वेगवेगळी असते. कोणाची चहा पिऊन असते, कोणाची सकाळी उठल्या उठल्या 1-2 लिटर पाणी पिऊन असते, कोणाची आणि आमच्या गृहिणींची म्हणाल तर मग छान गार्डन बघून असते किंवा गार्डन किती घाण झालंय किंवा किती पालापाचोळा पडलाय ते बघून असते. तर माझी आजची सकाळ जी आहे ती छान मी गार्डन क्लिनिंगमध्ये घातलेली आहे. मुलं उठूच तर सगळं छान गार्डन क्लीन केलेलं आहे. पालापाचोळा जे आहे ते सगळा स्वच्छ केलेला आहे. त्यानंतर आज मी खूप छान केकची ऑर्डर आहे मला आणि ते मी केक कसा केला तेही तुमच्याशी शेअर करणार आहे. मेन म्हणजे आज खूप मोठा एक घोळ झाला, ते म्हणजे आमच्या मावशी आज येणार नाही आहेत. त्यांचाही मला सकाळीच फोन येऊन गेला आणि रात्रीपासनं सगळ्या जवळजवळ भरपूर भांडे मी गोळा करून ठेवलेले असतात, तर तेही मला आज घासायचे आहेत. भरपूर कामं आहेत. गार्डन तर मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे की माझ्या गार्डनमध्ये काय काय आहे ते. पण आज थोडंसं घाई होती, खूप मोठा केकही करायचा होता, त्यामुळे पटापट कामं करून घेतले आहेत. भांडे वगैरेही घासून घेतले, सगळं स्वच्छता बाहेरचं सगळं झाडून झुडून सगळं सकाळी मला जवळजवळ 9-9:30 होतात ह्या कामासाठी. त्याच्यानंतर थोडंसं किचन आवरलं, मग नाश्ता वगैरे झाला. भांडे वगैरे घासूच तर माझे जे केक होते ते बेक करायला ठेवले होते. बेक करून झाले, त्याच्यानंतर स्वयंपाक केला आणि आज आहे आमची मस्त फ्लावरची भाजी. रस्सा भाजी माझी रोज डेली असते. आणि नंतर मग मी क्रम कोटिंगला केक घेतला, कारण लवकरात लवकर केक हा क्रम कोट केला पाहिजे, त्यानंतर तो सेट होतो लवकर. वरचं डेकोरेशन आपण थोडंसं लेट केलं तरी चालतं, पण लवकरात लवकर आधी बेक करायचे, थोडंसं 1-1.5 तास थंड करायचे केक आणि त्यानंतर क्रम कोट करून ठेवून द्यायचे. तर आजचा केक जो आहे तो खूप स्पेशल आहे, खूप युनिक आहे आणि तो म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही कुठं बघितलेला नसेल मला तरी असं वाटतंय. बास्केट केक आहे आणि त्यामध्ये मला एक छान पप्पी करायचा आहे, एक डॉग करायचा आहे. कारण आजचा जो केक आहे ज्याला द्यायचा आहे त्याला खूप डॉग आवडतात असं मला कळलेलं आहे आणि मला त्या पद्धतीची ऑर्डर मिळालेली आहे. तर मी बास्केट वगैरे मी क्रम कोट करून हे फ्रीजमध्ये 2 तास ठेवला होता. 2 तासामध्ये माझे दुसरे कामं आवरले मी. त्यानंतर बाहेर काढला, नंतर बास्केट केली, बास्केटची डिझाईन वगैरे. आणि हा केक थोडासा मोठा असल्यामुळे 4 ते 5 वेळेला मी क्रीम बीट केली, कारण मी एकदाच क्रीम करून ठेवत नाही, कारण ती थोडीशी सॉफ्ट होते, त्याच्यामुळं थोडी थोडी क्रीम करूनच मी केक करत असते. आता बास्केटची क्रीम वगैरे झाली. आता हे तुम्ही जे कलर बघताय बास्केटचा, जे ब्राऊन कलर आहे त्यात मी कलर न वापरता चॉकलेट वापरलेला आहे. आणि आजचा जो केक आहे तो खूप वेगळ्या फ्लेवरचा होणार आहे. म्हणजेच बटरस्कॉच आहे, खालचा जो मोठा बेस आहे तो बटरस्कॉच आहे, वरचा आहे तो गुलकंद आहे आणि बाहेरून जे मी क्रीम लावलेली आहे ती चॉकलेट क्रीम आहे. छान कलरफुल अशी बास्केट करायची आहे आणि त्यामध्ये आपला डॉग बसवायचा आहे. तर मी दाखवते थोडं थोडं, ते तुम्ही बघू शकता, त्याहून अंदाज लावू शकता की मी केक कसा केलेला आहे ते. ह्याची मी जी बॉर्डर केलेली आहे ती आहे पीच कलरची. मला शक्यतो केकमध्ये कलर खूप सारे टाकायला आवडत नाही. आता इथे मी ग्रास नोझल घेतलेला आहे आणि ग्रास नोझलनी छान वरचे आपण जे केस आहेत ते करून घेऊयात. तीन 3.5 तास मला हे केक करण्यामध्ये गेलेले आहेत, कारण स्टेप बाय स्टेप आपण हे केक करत असतो. क्रम कोट करून ठेवत असतो, नंतर त्याच्यानंतर आपण बास्केट केली, मग क्रीम फेटूस तरही फ्रीजमध्ये जातो. ह्याला बऱ्याचशा स्टेप असतात, त्या मी स्टेप फॉलो करत असते. आणि जे नाक डोळे वगैरे केलेले आहेत ते मी कलर न वापरता चॉकलेट गनाश वापरलेला आहे. त्यामुळे काय होतं, आपला केक जो आहे तो हेल्दी पण होतो, जास्त कलर पण पोटात जात नाही आणि छान चवीलाही लागतो. ज्यांना केक दिला होता मी त्यांना खूप आवडला हा केक. टेस्टला पण खूप छान असतो आपला केक. आणि जे काही आपण वरतून चॉकलेट वगैरे वापरले ते कॉम्बिनेशन आहे, ते आपण आपली क्रिएटिव्हिटी दाखवायची असते, ती लोकांना आवडलीही पाहिजे आणि टेस्टही आवडली पाहिजे. तर आपण छान बाजूनी छान हे करून घेऊयात, पानं करून घेऊयात, जसं की ते जे डॉग आहे ते बास्केटमध्ये बसवलेलं आहे असं दिसावं.
छोटे छोटे गुलाबाचे फुलं करून घेतलेले आहेत, तेही आपण बसवून घेऊयात. तर असा हा माझा आजचा खूप बिझी दिवस गेलेला आहे. त्याच्यामुळे मला एखादं झाडही लावता आलेलं नाहीये किंवा मग झाडांकडे जास्त आज लक्षही दिलं नाही. फक्त जाऊन बघायची मी गार्डनमध्ये, तेवढ्याने मला फ्रेश वाटायचं. परत घरात येऊन माझं केकचं काम चालायचं. तर हा झालाय आपला मस्त डॉगचा केक. जिथे आपण केक दिला त्यांना ही केक खूप आवडला. सगळ्या पाहुण्यांना पण त्याची टेस्ट खूप आवडली आणि काहीतरी युनिक असा केक होता. त्या ताईंनी खूप छान अशी युनिक डिझाईन मला दिली होती. आजची मला ते खरं तर एक पर्वणी होती की हा केक मला करायला मिळालाय. थोडंसं आपण बर्थडे पार्टीतले पण व्हिडिओ बघूयात. सगळे मुलं असे 3री 4थीतलेच मुले आहेत, त्याच्यामुळे त्यांना हा केक खूप आवडला. खूप असे केक बघितला की सगळे खूप ओरडायला लागले की वाव किती छान केक आहे म्हणून. आणि टेस्ट जबरदस्तच होती. तर आजचं माझं हे बिझी शेड्यूल असं होतं. गार्डनिंग झालंच, त्याच्यानंतर स्वयंपाक भांडी वगैरे होतीच आणि हा केकने तर माझा दिवस आज खूप छान केला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. भेटूयात अशा छान व्लॉगमध्ये.